नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच 1 मार्चचा भाग. या भागामध्ये आज काय होणार आहे याबाबतचा मी तुम्हाला थोडक्यात रिव्ह्यू देते. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. आज प्रेरणा आणि समीरचा साखरपुडा असतो. समीरने प्रेरणाला बोलण्यासाठी बाहेर थोडा वेळ बोलवलेलं असतं. प्रेरणा येते आणि समीरला म्हणते, तुम्ही माका बोलवलत का? समीर मागे वळतो आणि प्रेरणाला असं साडीत बघून तो फार खुश होतो. तो म्हणतो, प्रेरणा तू इतकी सुंदर दिसतेस, तुझ्याशी काय बोलावं ना तेच कळत नाहीये. यावरती प्रेरणा लाजतच म्हणते, ठीक आहे, तुम्हाला काही बोलायचं नसेल ना तर मी जाते, मला आवरायचंय. असं म्हणत ती जायला लागते. तर समीर तिचा हात पकडतो आणि म्हणतो, एवढ्या सुंदर मुलीला आवरायची काय गरज आहे? असं म्हणत तो गुडघ्यावरती बसतो. खिशामधून एक गुलाब काढतो आणि तिला आय लव्ह यू म्हणत ते गुलाब तिच्या समोर करतो. प्रेरणा ते गुलाब घेते आणि लाजतच त्याचा वास घेते. समीर उठतो आणि तिला पुढे म्हणतो, प्रेरणा आतापर्यंत तुझ्या आयुष्यात खूप संकट आली, तुला ना खूप काही सोसावं लागलं, तुझ्यावरती सगळ्या जबाबदाऱ्या आल्या. लहानपणीच तुझी आई गेली, त्यानंतर बाबांनी दुसरं लग्न केलं, त्यामुळं तुला खूप काही सोसावं लागलं. लहानपणीच तुझ्यावरती जबाबदाऱ्या आल्या. असं म्हटल्यावरती प्रेरणाच्या डोळ्यात अश्रू यायला लागतात. समीर तिला म्हणतो की प्रेरणा थांब, असं म्हणत तो तिचे डोळे पुसतो. पुढे तो तिला म्हणतो की आता सगळं काही वेगळं होणार आहे आणि ह्या चेहऱ्यावरती आता मला फक्त हसू हवंय, ह्या डोळ्यामध्ये मला आनंद हवाय. इथून पुढे मी तुझी सगळी काही काळजी घेईल. माणूस म्हणून माझ्यापेक्षा तू कितीतरी पटीनं खूप चांगली आहेस प्रेरणा, माझं खूप चांगलं नशीब आहे की तू मला मिळालीस. असं म्हणत तो तिला जरा जवळ घेतो आणि मिठी मारतो. पुढे घरामध्ये इकडे साखरपुड्याची तयारी चालू असते. प्रेरणाची आई प्रेरणाच्या भावाला म्हणते, "ए तन्या, पटपट हात चालव आणि भरभर काम कर. आता बघ पाहुणे येतीलच." तण्या म्हणतो की "हो, मी करतोय गं." पुढे प्रेरणाची आई वल्लरीला म्हणते, "वल्लरी एक काम करते का गं?" वल्लरी म्हणते, "हो, बोला ना." प्रेरणाची आई म्हणते, "ही जी फुलं आहेत ना, हिची पाकळ्या करायच्या आणि नुसतंच पाकळ्या करून ठेवायच्या नाहीत. आतमध्ये टोपली आहे ना, त्या टोपलीमध्ये भरून ठेव." असं म्हणत ती तिला काम सांगते. पुढे थोड्या वेळामध्ये प्रेरणा तिथे लाजतच येते. वल्लरी म्हणते, "काय प्रेरणाताई, अहो कुठं तुम्ही हरवल्यात?" प्रेरणा म्हणते, "मी काय अशीच बाहुलीसारखी उभी राहू का? मका पण काहीतरी काम दे ना गं." वल्लरी म्हणते, की "अहो तुम्ही नवरी मुलगी आहेत, तुम्ही बाहुलीसारखंच थांबायचं. जा पटकिनी आतमध्ये आणि नटापटा करा." तेवढ्यात पाठीमागून समीर येतो. समीर म्हणतो, "हे काय? मी बाहेर बसलोय आणि तुम्ही सगळेजण इकडे आतमध्ये तयारी करताय. असं कसं? मला पण सांगा ना काहीतरी काम." प्रेरणाची आई म्हणते, की "अहो जावई बापू, तुम्हाला जर इथं मी काही काम सांगितलं ना, तर हे प्रेरणाचा बापूस माझ्यावरती धावून येईल. म्हणेल जावई बापूला कुठे काम सांगतात का? मला नरकात सुद्धा जागा मिळायची नाही." तर समीर म्हणतो, "असं कुठं असतं का? अहो मला पण करू द्या ना थोडीफार तयारी. तेवढंच माझ्या प्रेरणासोबत मला पण साखरपुड्याची तयारी करायचा, एन्जॉय करू द्या." पुढे तो तनयला म्हणतो, की "ताई आम्हाला पण सांग रे, काय करायचंय, काय करायचंय?" तर तनय त्याला पताका लावायला देतो. पुढे त्यानंतर साखरपुड्याची तयारी झालेली असतात. गुरुजी सगळी काही पूजा मांडतात. ते प्रेरणाच्या आईला म्हणतात, की "काय मग काही राहिलं तर नाहीये ना?" प्रेरणाची आई म्हणते, "अहो माझ्याकडून कुठून काही चुकतं का तरी? मी सगळंच नीट करते." तर आतमध्ये श्वेता आणि वल्लरी ह्या दोघीजणी प्रेरणाला आवरत असतात. आवरून झाल्यानंतर वल्लरी म्हणते, की "प्रेरणाताई तुम्ही फार सुंदर दिसतात आणि ह्या साडीचा कलर तर तुमच्यावर फार खुलून दिसतोय." श्वेता म्हणते, "अगं तिच्यावर कोणता पण कलर खुलूनच दिसतो गं. ती तेवढी सुंदरच आहे." वल्लरी म्हणते, "हो ना, आता समीर भाऊजी पाहतील तर म्हणतील साखरपुडा झालाय तर लगेच लग्न पण उरकून टाकूया." श्वेता म्हणते आणि म्हणती, "लगेच मग हनीमून पण करूया." असं म्हणत ह्या दोघीजणी तिला चिडवत असतात. तर प्रेरणा फार लाजत असते. पुढे वल्लरी तिला एक काळा टीका लावते. तर बाहेरून प्रेरणाची आई आवाज देते, की "झालं का प्रेरणा अगं? इकडे तुला गुरुजी बोलवतायत." प्रेरणा म्हणते, "बरं चला, चला आता निघते मी." तर श्वेता म्हणते, की "तुम्ही जा पुढे, मी ना इथलं सगळं आवरून येते." असं म्हणत श्वेता आतमध्येच आवरायला थांबते. बाहेर वल्लरी प्रेरणाला घेऊन येते. प्रेरणा पुढे साखरपुडीच्या विधीसाठी बसते. तिचं औक्षण होतं. प्रेरणाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. ती मनातच म्हणत असते, की "मला वाटलं नव्हतं माझ्या आयुष्यामध्ये हा क्षण येईल म्हणून. ही सगळी स्वामींची कृपा आहे." असं ती मनातल्या मनात म्हणत असते. तिचे अश्रू पाहून समीर तिला मानेनच खुणवतो, की "प्लीज प्रेरणा रडू नकोस." त्यानंतर समीरचं ऑप्शन होतं. ह्या दोघांचा साखरपुडा इकडे सुरू असतो. तर आतमध्ये श्वेता तिचं आवरत असते. कानातलं घालत असताना तिला समोर 2 पत्रिका दिसतात. ती त्या पत्रिकेकडे पाहते, थोडा विचार करते आणि पुन्हा मनातल्या मनात म्हणते, "जाऊ दे." असं म्हणत ती जायला लागते. परत थांबते आणि ती पत्रिका घेते. त्या पत्रिका ती उघडते आणि त्यामधले गुण जुळवायला बघायला लागते.
तर इकडे मात्र साखरपुडा चालू असतो. वल्लरी मनातच म्हणत असते, किती दिवसांनी ह्या क्षणाची वाट पाहत होत्या प्रेरणाताई. त्यांच्या आयुष्यामध्ये हा क्षण आला तर त्यांचं सगळं भलं होऊ दे. तर इकडे श्वेता त्यांची पत्रिकेतले गुण मोजत असते. तिला कळतं की ह्या पत्रिकेतले गुणच जुळत नाहीये. ती फार टेन्शनमध्ये असते. थोड्या वेळाने वल्लरी आवाज द्यायला लागते, की "अहो श्वेताताई, काय करताय तुम्ही? बाहेर या. अहो आता अंगठी घालायचा कार्यक्रम होणार आहे. किती वेळ झालाय?" श्वेता म्हणते, "हो, हो, आलीच." पुढे इकडे यांचा साखरपुडा होतो, अंगठी वगैरे घालून होतं. त्यानंतर गुरुजी म्हणतात, की "आता थोराय मोठ्यांच्या पाया पडा." प्रेरणा आणि समीर हे दोघं जण थोराय मोठ्यांच्या पाया पडतात. श्वेताला मात्र टेन्शनच आलेलं असतं. पुढे प्रेरणाचे वडील म्हणतात, की "आमच्या मुलीला खूप चांगलं सासर मिळालं, खूप मोठी माणसं भेटली, खूप भली माणसं भेटली. तिच्या आयुष्याचं सोनं झालं." समीरचे वडील म्हणतात, "अहो असं कसं म्हणताय? उलट तुमची गुणी मुलगी आमच्या घरात येती. खरं तर तुमचे उपकारच झाले, की तुमची एवढी चांगली मुलगी तुम्ही आम्हाला सून म्हणून देताय." तर प्रेरणाचे वडील म्हणतात, की "अहो हे सगळं देवाचीच कृपा म्हणायची. तोच स्वर्गामध्ये गाठी बांधतोय. आता त्यांनीच गुळ जुळवले म्हटल्यावरती त्यांचं जमणारच होतं." तर इकडे श्वेता मनातच म्हणत असते, की "काका तर म्हणतात, की गुण सगळे जुळतात. पण मी जे बघितलं ते काय होतं? जाऊ दे, माझंच काहीतरी चुकलं असणार आहे. काकांनी पण चांगल्याच गुरुजीला पत्रिका दाखवली असणार आहे ना, मग माझंच काहीतरी चुकलं असणार आहे, जाऊ दे." असं ती मनातल्या मनात म्हणते. पुढे साखरपुडा संपन्न झाल्यानंतर रात्री प्रेरणा आणि वल्लरी हे दोघीजणी गप्पा मारत बसलेले असतात. प्रेरणा म्हणते, "सगळ्या विधी, सगळे कार्यक्रम होईस्तोपर्यंत एक मनात वेगळीच धाकधूक असते नाही का?" वल्लरी म्हणते, "हो ना, प्रत्येक मुलीला तसंच वाटतं." प्रेरणा म्हणते, की "आणि ती श्वेता कुठे गेली? नेहमीप्रमाणे गायबच का?" वल्लरी म्हणते, "हो ना, गेली असेल तेजा आणि मिठूला फोन करून सांगायला, इथे कसा कार्यक्रम झाला, काय झालं, कसं झालं ते." यावरती दोघीजणी हसतात. प्रेरणा म्हणते, "तुम्ही सगळे होत्या ना दोघीजणी, त्याच्यामुळं तर हे सगळं पार पडलं गं. खरंच तुमचे मनापासून धन्यवाद." वल्लरी म्हणते, "अहो आभार कसले मानतायत? आपण मैत्रिणी आहोत ना, मग असं मैत्रिणींबद्दल बोलतात का?" प्रेरणा म्हणते, "नाही गं, पण मला एक सांग वल्लरी, तुझ्या लग्नाच्या वेळेस तुला अशी धाकधूक झाली होती का गं?" वल्लरी म्हणते, की "प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये ना हा असा क्षण येतोच, त्यावेळेस तिला खूप धाकधूक वाटत असते. पण एक सांगू का, आपला जर नवरा आपल्यासोबत असेल ना, जर तो आपल्या पाठीशी असेल ना, तर मग आपल्याला काहीही वाटत नाही. आपला नवरा जर प्रेमळ असेल, आपल्यावर प्रेम करत असेल, त्याचा जर विश्वास असेल ना, तर आपण प्रत्येक संकटाला सामोरे जाऊ शकतो. प्रत्येक संकटाला आपण तोंड देऊ शकतो." तर प्रेरणा म्हणते, की "हो ना, समीर पण तसेच आहेत. अगदी समजूतदार, समंजस आणि ना खूप प्रेमळ पण आहेत." वल्लरी म्हणते, की "हो का? प्रेमळ आहेत का? मग मला सांगा तुम्ही बाहेर दोघं जण काय गप्पा मारत होते?" असं म्हणत वल्लरी तिला चिडवायला लागते आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.